यांच्या मुंबईत होणाऱ्या संयुक्त सभेच्या संदर्भातली याच सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक वाहतुकीच्या मार्गामध्ये काही महत्त्वाचे आणि मोठे बदल करण्यात आलेत। तर उद्या सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीच्या मार्गात हे बदल असणार आहे। तर मुंबईमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा होते आहे आणि याच सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीच्या मार्गात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। तर काही भागामध्ये मार्गावर वाहनं उभं करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। दरम्यान वाहतुकीच्या मार्गामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। प्रतिबंध असलेले रस्ते आपण पाहतोय। स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, बाबासाहेब वर्ळीकर चौक, सेंचुरी जंक्शन ते हरिओम जंक्शन मार्ग, केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजी पार्क दादर, एमबी राऊत मार्ग, शिवाजी पार्क दादर, पांडुरंग नाईक मार्ग, शिवाजी पार्क रोड नंबर 5, दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क दादर, दिलीप गुप्ते मार्ग, शिवाजी पार्क गेट क्रमांक 4 ते शीतलादेवी रोड, एलजे रोड गरकडी जंक्शन दादर ते शोभा हॉटेल माहीम, एनसी केळकर मार्ग, हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन, टीएच कटारिया मार्ग, गंगा विहार जंक्शन ते आसावरी जंक्शन माहीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन दादर पूर्व, टिळक रोड कोतवाल गार्डन सर्कल दादर पश्चिम ते आरे किडवाई रोड माटुंगा पूर्व, थडाणी मार्ग पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक, डॉक्टर अॅनी बेझर्ट रोड पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉक्टर नारायण हर्डीकर जंक्शन, वाहतुकीचे येणारे मार्ग आपण पाहूयात। श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेऊन एचके बोले रोड, आगार बाजार, पोर्तुगीज चर्च, डावं वळण गोखले रोड किंवा एसके बोले मार्ग, तर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी एस बँक जंक्शन ते श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शन, पर्यायी मार्ग असेल दांडेकर चौक येथे डावं वळण घेऊन पांडुरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे उजवं वळण घेऊन एलजे रोड मार्गे गोखले रोड किंवा एनसी केळकर मार्ग। दरम्यान या संदर्भात दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। या दोन्ही प्रतिक्रिया आपण पाहूयात। ही ऐतिहासिक सभा असणार आहे कारण पहिल्यांदाच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शिवाजी पार्कला संबोधित करण्याला येणार आणि महायुतीच्या प्रचार सभेच्या व्यासपीठावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्र या महायुतीच्या व्यासपीठावर असणार आहे। त्यामुळे ही पूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीची एक सांगता सभा असेल आणि ती सांगता सभा संपूर्ण देशाच्या राजकारणाला, देशाच्या जे विषय राष्ट्रीय विषय चाललेले आहेत त्या विषयांना दिशा देणारी ही सभा असेल आणि या सभेच्या माध्यमातून महायुतीचं जे मुंबईतलं वातावरण आहे ते अजूनही उत्साहित होईल। म्हणजे जे खोटं बोललं जातं त्याचा समाचार जर मोदी साहेब दिवस रात्र घेतायतच, परंतु मुंबईकरांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या अनिष्ट प्रवृत्तींना बाळासाहेबांनी मुंबईमधून हद्दपार केलं त्यांना पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणण्याचं काम हे उद्धव साहेब करण्याचा प्रयत्न करतायत। मी आज सुद्धा त्यांना सावध करतो, असं काही जर तुमच्या हातून घडलं तर येणारा काळ त्यांना माफ करणार नाही आणि म्हणून मुंबई ही शांत राहिली पाहिजे, मुंबई समृद्ध राहिली पाहिजे, तर बाळासाहेबांचा विचार टिकला पाहिजे। केवळ निवडणुकांचा विचार करून कोणालाही जवळ घेणं हा चुकीचा निर्णय असं मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे। मोदी साहेब येणार म्हणजे तयारी करावी लागत नाही, हे पब्लिक जनता त्यांच्यासाठी आतुरलेली असते, त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांना बघायला। काल पण बघितलं ना आपण रोड शोमध्ये एक किती मोठं लोकांमध्ये त्यांच्या प्रति आकर्षण आहे, प्रेम आहे आणि ते देशातले नाही तर जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे उद्या देखील मुंबईमध्ये लाखो लोक येतील त्यांची सभा ऐकायला, त्यांना बघायला। पवारसाहेब, मी आपल्याला जाहीर निमंत्रण उद्याच्या शिवाजी पार्कच्या सभेचं देतो। राज ठाकरे साहेबांचं स्थान काय आहे ते उद्याच्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल।
कारण शिवाजी पार्क आयुष्यात कधी तुम्ही भरवून दाखवलेलं नाहीये. त्यामुळे निश्चितपणे ते विचार आणि मैदान भरवण्याचं तेवढी कुवत आहे की नाही तुमच्या पक्षाची माहिती नाही. स्वतःचा पक्ष कोर्टामध्ये आहे, स्वतःची निशाणी अजून कोर्टामध्ये आहे आणि तुम्ही राज ठाकरे साहेबांचं अस्तित्व विचारताय. हा खऱ्या अर्थानं हास्यास्पदच गोष्ट आहे. आणि म्हणून स्वतःचा जो मिळालेली निशाणी आहे त्याचं अस्तित्व काय ते आधी सिद्ध करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.